नमस्कार, मी जया महाजन. कल्पवृक्ष सृजनाच्या या आजच्या भागामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जेव्हा ती घरात येते तेव्हा सोन्याच्या पावलाने, जेव्हा ती माप ओलांडून घरात येते तेव्हा ती घराची लक्ष्मी होते. नंतर जेव्हा ती मुलांचा अभ्यास घेते तेव्हा ती घरातली सरस्वती असते. आणि जेव्हा ती सर्वांसाठी जेवण बनवते, सर्वांचा आत्मा तृप्त करते, तेव्हा ती घरातली अन्नपूर्णा असते. अशा अष्टभुजा देवीच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. आणि एक अशीच अष्टभुजा, अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे. तर त्यांचं मी स्वागत करते. त्यांचं नाव आहे मानसी जोशी. मॅडम, तुमचं आमच्या आजच्या या भागामध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. हां मॅडम, थोडासा तुमचा परिचय तुमच्या शब्दात. म्हणजे माझं नाव मानसी जोशी आणि माझं सासरचं आडनाव आहे मेणकी, त्यामुळे मी मानसी जोशी मेणकी. माझा जन्म कल्याणमध्येच झाला आणि माझं शिक्षणही सगळं कल्याणमध्ये झालं. इंजिनिअरिंग फक्त मी बाहेरून केलं खारघरवरनं, बाकी सगळं कल्याणमध्येच झालं. आणि आता थोडक्यात सांगायचं तर मी माझी जन्मभूमी, कर्मभूमी सगळं कल्याणच आहे. त्यामुळे माझं कामही कल्याणमधनंच चालू असतं. बिझनेस आहे माझा, ते मी सगळं आता सांगेनच. त्यामुळे मी कल्याणमध्येच सगळं काम चालू आहे माझं. राहतेही कल्याणमध्येच, त्यामुळे सगळं कल्याणमध्येच आहे बेसिकली. आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर बिझनेस सुरू केला आणि तो आता चालू आहे. पण इंजिनिअरिंग केलं होतं तुम्ही, म्हणजे तुम्हाला एक छान नोकरी मिळाली असती IT कंपनीमध्ये, बरोबर. पण ते सोडून तुम्ही या व्यवसायाकडे, म्हणजे फूड बिझनेसकडे कसं वळलात? ॲक्च्युली खरं तर फूड बिझनेसचा आणि माझा दूरपर्यंत काहीही संबंध नाही. काय झालं तर 2018 साली माझं लग्न झालं. त्याच्या अगोदर जवळपास 10 वर्ष माझ्या मिस्टरांचे कल्याणमध्ये क्लासेस आहेत. पहिले इंजिनिअरिंगचे क्लासेस होते, मग त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग बरोबर 11-12 सायन्स सुरू केलं. ते अजूनही म्हणजे रनिंग आहेत क्लासेस. त्या क्लासेसचं नाव आहे विधान फाउंडेशन. आणि लग्न झाल्यानंतर आपसुकच विधान फाउंडेशनमध्ये मी काम करायला सुरुवात केली, कारण मी इंजिनियर होते. नोकरी कुठेतरी करायची नाही हे माझ्या डोक्यात होतं. त्याचं रिझन हे होतं की मी एकुलती एक होते आणि आई बाबा दोघंही वर्किंग. त्यामुळे नोकरीचं असं असतं ना की तुम्हाला दिसत असतं की घरामध्ये आपल्या मुलाला बरं नाही आहे किंवा आत्ता मला थांबणं खूप आवश्यक आहे, पण तिथली कमिटमेंट खूप इम्पॉर्टंट असते, कारण आपण कुठेतरी नोकरी करत असतो. त्यामुळे माझं पहिल्यापासून जसं म्हणणं होतं आईबाबांना की मी शिकेन, कारण मी अकॅडमिकली बऱ्यापैकी हुशार होते, मी शिकेन, पण मी कुठेही जाऊन नोकरी करणार नाही. तर आईबाबा त्याला तयार होते. आणि हे खूप रेअर असतं की जर आम्ही तुझ्यासाठी इतका पैसा इन्व्हेस्ट करतोय, इंजिनिअरिंगची फी तुम्हाला माहिती आहे, तर तू त्याचे रिटर्न्स आम्हाला दे असं त्यांचं कधीही म्हणणं नव्हतं. फक्त त्यांचं असं म्हणणं होतं की नंतर तुला असं कुठे नको वाटायला की मी अकॅडमिकली हुशार असून सुद्धा मी कुठेतरी कमी शिकले किंवा कमी याच्यात सर्वाईव्ह झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचा अनुभव तुम्हाला नंतर खूप कामी येतो, हे मला आता जाणवतंय त्यांचं वाक्य. त्यामुळे पहिल्यापासून असं होतं की कुठेही नोकरी करायची नाही, जे काही आपण करू ते स्वतःचं करू, थोडं छोटंच असलं तरी चालेल, पण आपलं स्वतःचं करू, जेणेकरून मला सगळीकडे इक्वली टाईम देता येईल, हे माझं पहिल्यापासून ठरलं होतं. आणि मग लग्न झाल्यानंतर मी विधान फाउंडेशनमध्ये रुजू झाले, काम करायला सुरुवात केली. आणि काम करता करता अचानक सगळ्यांना माहिती आहे कोविडची वेव आली. म्हणजे कोविड हा आजार आपल्या सगळ्यांनाच नवीन होता. आणि त्याच वर्षी माझ्याकडे 2 पॅरेंट्स होते ज्यांचं कोविडमध्ये काम गेलं. आणि ते जेव्हा त्यांच्या मुलाच्या संदर्भात मला एकदा भेटायला आले होते क्लासमध्ये, तेव्हा त्यांनी विचारलं की मॅडम काही काम आहे का. आणि त्यांनी त्याआधी स्वयंपाकाची कामं म्हणा किंवा पोळी भाजीची कामं, जी आपण घरी मेड्स ज्या येतात त्या पद्धतीने त्यांनी कामं केली होती. तर त्यांना मी विचारलं की कुठल्या पद्धतीचं काम तुम्ही करू शकता. तर त्यांनी सांगितलं आम्ही हे काम ऑलरेडी केलेलं आहे. म्हटलं मला आवडेल हे करायला, कारण मी सुद्धा त्यावेळेला काहीतरी नवीन सुरू करूयात का अशा विचारात होते. पण घरात कधीही स्वयंपाक न केलेली व्यक्ती आहे मी. तर एकदम ही उडी जेव्हा आपण घेतो तेव्हा
काहीतरी तर बेसिक गोष्ट आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, बॅकग्राऊंड पाहिजे. पण तसं मला काहीच नव्हतं. तर त्यांना विचारलं की मी मार्केटिंग करू शकते, कारण कल्याणमध्येच सगळं असल्यामुळे लोक बऱ्यापैकी ओळखतात, तर तुम्ही जर मला सपोर्ट केलात तर मी त्या पद्धतीने थोडंफार पाऊल उचलू शकते. म्हणून मी माझ्या आईच्या घरातनंच, आईच्या स्वयंपाकघरातच, म्हणजे कुठली इन्व्हेस्टमेंट न करता मी जस्ट सुरू केलं आहे, त्याच्यातनंच सुरू केलं. आणि ते सुरू झालं, ते सुरूच झालं. म्हणजे 15 फेब्रुवारी 2021 मागे गणेशोत्सव होता. तर मी जस्ट ॲडव्हर्टाईज टाकली की 15 तारखेला मोदक मिळतील. तर देवाच्या कृपेने 14 तारखेलाच म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशीच मला पहिली ऑर्डर आली 60 इडली चटणी. सो तिथून सुरू झालं. मग गणपतीच्या पहिल्या दिवशी माझे 250 मोदक गेले. मग त्यानंतर महाशिवरात्र आली. मग त्या दिवशी माझ्या 100 थाळ्या गेल्या, उपवास थाळी गेल्या. सो सुरूच झालं. आणि मग त्यानंतर कोविडची सेकंड वेव्ह आली. सो तो खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचा टप्पा होता. मग तेव्हा सुद्धा परत अनिरुद्ध सर, जे माझे मिस्टर आहेत, त्यांनी सांगितलं की तू जस्ट एक ॲडव्हर्टाईज तर टाक की क्वारंटाईन पेशंटसाठी तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं मिळेल. तर ॲडव्हर्टाईज टाकल्यानंतर जो मला प्रतिसाद मिळाला तो पण खूप छान मिळाला. त्यानंतर एक पॉईंट असा आला की डॉक्टरच लिहून द्यायचे प्रिस्क्रिप्शनच्या मागे की यांना संपर्क करा, घरात क्वारंटाईन राहा आणि 7 दिवस यांच्याकडनं टिफिन सर्व्हिस तुम्ही घ्या. सो त्या पद्धतीने काम सुरू झालं आणि गेली 5 वर्ष ते हळूहळू आम्ही वाढवतोय आणि चाललंय. पण हे सगळं करताना आव्हान पण भरपूर आले असतील ना तुम्हाला? भरपूर आले. कारण कुठलीही आपण सुरुवात करतो तेव्हा ती साहजिकच खूप भरपूर साध्या सरळ पद्धतीने होत नसते. त्याच्या मागे तुम्हाला आव्हानही भरपूर आली असतील. भरपूर. तर त्याबद्दल काहीतरी आव्हानापेक्षा सुद्धा ना मला असं वाटतं की म्हणजे आव्हानं तर खूपच आली आहेत. कुठलाही बिझनेस करताना ती येतातच, हे आपल्याला माहिती आहे. पण फूड बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आव्हान मला हे होतं की मला या बिझनेसबद्दल कुठलीही बॅकग्राऊंड नव्हती. त्यामुळे तो बिझनेस म्हणजे किती प्रमाणात काय वस्तू होतात, समजा मला 10 माणसांची भाजी करायची आहे तर मला किती भाजी लागेल, या कुठलंही बॅकग्राऊंड. बरं, माझं काही हॉटेल मॅनेजमेंट झालेलं नाहीये किंवा माझ्याबरोबर जी व्यक्ती काम करते तिलाही काही ॲज काही असं बॅकग्राऊंड नाहीये. कारण घरामध्ये एखाद्या जाऊन काम करणं आणि एवढ्या माणसांसाठी स्वयंपाक करणं यात खूप फरक आहे. तर सुरुवातीपासूनच एक अनुभव कामी आला की ओके, सुरुवातीला थोडे पदार्थ जास्त व्हायचे, मग कळायला लागलं की नाही, एवढ्याची गरज नाही लागत, हे थोडं जास्त झालं, किंवा एवढं प्रमाण घेतलं की एवढ्या प्रमाणात एवढ्या गोष्टी कम्प्लीट होतात. तो हे पहिलं महत्त्वाचं आव्हान की कुठलीच बॅकग्राऊंड नव्हती. त्यामुळे जे काही ट्रायल अँड एरर हा आम्ही आमचा केलेला आहे. स्ट्रगल फ्रॉम डे 1 आम्ही केलेला आहे की ओके 60 इडली चटणी द्यायची आहे तर मग किती पीठ भिजवायचं, ओके, मग थोडंफार यूट्यूबची मदत घेऊन किंवा या पद्धतीने आम्ही सुरू केलं. मग त्यानंतर चव. तर लहानपणापासून मला काय फायदा झाला बेसिकली हा बिझनेस चांगला चालण्यामागे, की लहानपणापासून ना देवाच्या कृपेने मी उत्तम खाल्लेलं आहे. त्यामुळे मला ना चव एक्झॅक्ट माहिती आहे की मला चटणीची चव हीच हवी आहे. किंवा ह्याच्यात ना लहानपणी मला आई चवीला द्यायची की जरा बघ चव घेऊन, तर ह्याच्यात आई साखर थोडी जास्त झाली आहे, किंवा आई हे आज ना जरा जमलं नाहीये, किंवा 1 नंबर झालाय, ह्याच्यात काय कधी तू घातलंस हे मी कधीच विचारलं नाही. पण चव माझ्या डोक्यात फिक्स्ड आहे की पुरणपोळीची चव हीच, कटाच्या आमटीची चव हीच, आळूच्या भाजीची चव हीच. त्यामुळे ती चव परफेक्ट असल्यामुळे मी काकूंना हे सांगू शकले की ही चव काहीतरी याच्यात कमी आहे, तुम्ही बघा. अनावधाने का होईना पण आईची चव तुम्ही सगळीकडे एक्झॅक्टली आईची चव पसरवली मी. तर मी काकूंना सांगायचे की काकू ह्याच्यात ना थोडंफार काहीतरी कमी आहे. तर मग नंतर मग मला कळायला लागलं की ओके मीठ कमी आहे थोडंसं, किंवा थोडीसं अजून तिखट चाललं असतं, किंवा काही ठिकाणी लाल तिखट नाही घालायचं, हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा करून. सो या सगळ्या गोष्टी ट्रायल अँड एररने येत गेल्या. हे माझं पहिलं महत्त्वाचं आव्हान. दुसरं म्हणजे माझं क्लाउड किचन आहे. क्लाउड किचन आहे म्हणजे आपल्याकडे कोणी येऊन जेवत नाही, तर मग
डिलिव्हरी हा आमचा खूप मोठा टास्क आहे आणि ते आम्ही करतो म्हणून आम्ही आज सक्सेसफुल होतो असं मला वाटतं. कारण लोकांना ना आजकाल कंटाळा आहे. लोक 4 पोळी भाजी पण झोमॅटोवरनं मागवतात, बरोबर आहे. सो आपण काही झोमॅटो किंवा स्विगीशी तेव्हा कनेक्ट नव्हतो, अजूनही आपण नाही आहोत. कारण आमची डिलिव्हरी आम्ही पर्सन आहेत आमच्याकडे जे डिलिव्हरी करतात. कारण झोमॅटो आणि स्विगीला असं होतं की थोडी डिलिव्हरी चार्जेस जास्त पडतात लोकांना. सो ते डिलिव्हरीचा टास्क पूर्णपणे आम्ही आमच्या खांद्यावर घेतला. त्यानंतर डिलिव्हरी करणं ठीक आहे, पण ती डिलिव्हरी योग्य वेळेत पोहोचवणं हे पण मोठं. कारण सगळ्यांनाच 12:30ला जेवण लागतं, म्हणजे ती डिलिव्हरी किती वेळात निघाली पाहिजे. बरं, माझं जे घर आहे तिथपासून तो डिलिव्हरीचा पॉइंट, सगळे एरियाज कल्याणमधले आपल्याला एरिया ऐकून माहिती असतात. खडकपाडा ठीक आहे, आपण कधीतरी जातो, किंवा योगीधाम जिकडे माझा संपर्क फार कमी होता, पण एरिया माहीत नव्हते. किंवा समजा आमटी आहे तर धक्के बसतात. ओके, सो हा सगळा टास्क होता. किंवा कोविडच्या वेळेला असं झालं की आम्ही 50 डबे, म्हणजे 50 डब्यांची भाजी, 50 वरण, 50 भात, असा जो डबे असतात, मग ते सगळे एकावरती एक नेऊन आम्हाला घेऊन जायचो आम्ही. सो डिलिव्हरी हा एक मोठा टास्क होता. चौथा टास्क कसा महत्वाचा होता की क्वालिटी मेंटेन आपली झाली पाहिजे, कारण लोक ऑलरेडी आजारी होते तेव्हा. सो पण ह्याच्यामध्ये ना मला कस्टमरनी खूप सहाय्य केलेलं आहे. की म्हणजे एकदा असं झालं होतं की चुकून आमच्याकडनं रवा नीट नव्हता भाजला गेला उपम्यासाठी. आता उपमा खरा हातचा पदार्थ आहे आपला, पण भाजला नव्हता गेला आमच्याकडनं छान उपमा. तर तो उपमा असा छान नाही झाला. पण देवदयेने माझा एकही कस्टमर तुटला नाही, कारण त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. त्यांनी मला मेसेज केला की मानसी रोज छान येतं जेवण, आज जरा उपमा थोडा नीट नव्हता भाजला गेला. पण मीही त्याच्यावरती त्यांना सॉरी म्हणणं किंवा त्यांना मी त्याचे पैसे चार्ज नाही केले त्या वेळेला. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप आल्या या बिझनेसमध्ये. ही आव्हानच आहेत सगळी, आणि त्याने मग हळूहळू आपण एका चुकीतून, पण शक्यतोवर माझा प्रयत्न असा असतो की एक चूक झाल्यानंतर ती परत रिपीट नाही होता कामा. आपणच शिकतो. नक्की छान अनुभव आपल्याला मिळतो, कारण दुसऱ्यांनी काहीतरी आपल्याला सल्ले देण्यापेक्षा एक्झॅक्टली आपण जे शिकतो एक्झॅक्टली आपल्याला. येस नक्कीच. कारण या बिझनेस मध्ये मी पण होते गेले 10 वर्षापूर्वी. ग्रेट. खूप मोठं नव्हतं माझं. ओके. अगदी मेसचे डबे आपण जसं म्हणतो बरोबर, तसंही मी स्वतः चालू केलेलं आहे. पण तेव्हा व्हायचं कसं की आमच्याच सोसायटीची खाली एक कंपनी होती छोटीशी. ओके. तर तिथले जे वर्कर असायचे त्यांचे वेळेवर मला फोन यायचे. बरोबर. पण मग माझं असं खूप मोठं व्याप नव्हता किंवा मदतनीस पण कोणी नव्हती. बरोबर. मग माझं सगळं आवरून झाल्यावर कधीतरी एखादी फोन यायचा आणि मग ते करायचं. बरोबर. त्यातही खूप आनंद होता. बरोबर. आवडीचं काम होतं ते माझं. मला जेवण बनवायला खूप आवडतं आणि खायला खूप आवडतं. पण केलं मी ते 2 ते 3 वर्ष मी तो पण अनुभव घेतलेला. मस्त छान असतं तो पण. मॅडम, आता जसं लहान बाळ असतं, खूप लहान असतं, तो 3 वर्षाचा होईस्तोवर आपल्याला त्याला खूप जपावं लागतं, खूप सांभाळावं लागतं. तेव्हा तो त्याचा स्वतः चालायला लागतोय. तसंच आपला बिझनेसचाही असतो. कुठलाही बिझनेस असू दे, मग तो त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला गिराईक मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कॉन्टॅक्ट, की म्हणजे कोणाला आवडतं किंवा कोणाला आवडतही नाहीये. सर्वच गोष्टींचा आपल्याला स्वीकार हा करावा लागतो जेव्हा आपण एखाद्या बिझनेसमध्ये उतरतो. तर असा काय अनुभव आलाय तुम्हाला की या बिझनेसशी रिलेटेड, की या म्हणजे लोकांच्या गरजा कशा आपण, टिफिन सर्व्हिस असेल किंवा तुमचा फूड बिझनेस असेल, बरोबर, तर तो तुम्ही कसा ओळखला आहे? बरोबर म्हणालात तुम्ही की तुम्हाला वेळ देणं फार आवश्यक असतं. बरोबर. सो सुरुवातीला पूर्ण 1 ते 1.5 वर्ष सगळ्या गोष्टी करताना मी तिथे स्वतः प्रेझेंट होते. की म्हणजे अळूच्या भाजीत आंबट गोड चव, तर ती आंबट गोडच अळूची भाजीची चव, जसं मी मगाशी म्हटलं की तशीच येणं अपेक्षित आहे. किंवा बऱ्याच अंशी कुठला मसाला वापरायचा, कशा पद्धतीने तो कितपत टाकायचा. पावभाजी ही घरच्यासारखीच वाटली पाहिजे. मग ती बाहेरच्यांमध्ये आणि मग घरच्या चवीमध्ये काय मग डिफरन्सच नाही ना. म्हणजे लोक आपल्याकडनं का घेतात, कारण घरची चव मिळावी. बरोबर आहे. सो जसं म्हटलं तसं की खूप वेळ द्यायला पाहिजे तुमच्या बिझनेसला. जसे पहिल्यांदा म्हटलं की ट्रायल अँड एररने बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या. तसं पहिल्या वर्षी गणपतीचा सीझन जसं म्हणू आपण, पहिल्या वर्षी गणपतीच्या सीझनमध्ये आलेले अनुभव की किती नारळामध्ये किती मोदक होतात, किंवा चकलीचं प्रमाण, भाजणीचं प्रमाण, या सगळ्या गोष्टी आम्ही
याला मी खूप वेळ दिलेला आहे सगळ्या गोष्टींना. आणि चव मेंटेन ठेवणं तर फार आवश्यक आहे. चव मिळाली म्हणून तुम्हाला रिपीट ती ऑर्डर होते. बरोबर. ती मेंटेन ठेवणं तर खूपच कठीण गोष्ट आहे, कारण लोक ती चवच पुढे किंवा कोणाला तरी रेफरन्स देतात. सो ती आपली मोठी जबाबदारी आहे की जर आपल्याला एखाद्याकडनं रेफरन्स मिळतोय तर मग आपल्याला ती चव मेंटेन ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि अजून एक मला महत्वाची गोष्ट अशी वाटते की जेव्हा तुमचा छोटा असतो बिझनेस तेव्हा ती चव कदाचित तुम्हाला मेंटेन ठेवता येते, पण जेव्हा म्हणजे 500 मोदक करणं हे कदाचित सोपं आहे, पण तीच जर मोदकांची संख्या वाढली म्हणजे 3000 4000 जर मोदक तुम्हाला आले तर तुम्हाला शेवटच्या म्हणजे तो जो 4000वा जो मोदक आहे त्या चवीपर्यंत तुम्हाला ते मेंटेन ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे सगळे मोदक आपले चांगलेच झाले पाहिजेत, किंवा कारण तो कस्टमर माझा नवीन असू शकतो. त्यामुळे प्रत्येक कस्टमर किंवा माझी प्रत्येक ऑर्डर जाताना मला एकतर टेन्शन असतं की नाही आपल्याला हे व्यवस्थितच करायचं आहे. त्यामुळे लक्ष दिलं खूप. चव मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न असतो, क्वालिटी जसं मी म्हटलं तसं की क्वालिटी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न असतो. आणि ग्राहकांची ना बेसिक नीड हीच आहे की तुम्ही ना आम्ही तुम्हाला पैसे जे हवे ते देतो, कारण आम्हाला वेळ नाही आहे करायला. ड्यू टू ऑफिस, ड्यू टू सगळ्या कंडिशन्स आम्हाला ते घरात ते सारण करा, मोदक करा इतका आम्हाला वेळ नाही, किंवा भाजणी करून त्याची चकली करा इतका आम्हाला वेळ नाही आहे. सो आम्ही तुमच्याकडनं एक अपेक्षा ठेवतोय की तुम्ही आम्हाला घरच्यासारखं करून द्या. म्हणून तर आपण म्हणतो ना की क्लाउड किचन आपण घरगुती का म्हणतो, किंवा आपल्याला लोक पहिली प्रायोरिटी का देतात, दुकानांमधून डायरेक्ट का नाही खरेदी करत, कारण यांनी हे खूप चांगल्या पद्धतीने हायजीन ठेवून जसं घरात करतो तसंच घरात केलेलं आहे. त्यामुळे पहिली गरज ही की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, फक्त क्वालिटी मेंटेन करा. ती जी डिलिव्हरी आहे जी मी म्हटलं तसं ती वेळेत, म्हणजे आज तारीख सांगितली आहे मग दिली आहे कधीतरी नंतर, किंवा वेळेत देणं. जसं मी म्हटलं तसं स्वयंपाक 12:30ला जर ऑर्डर केलेला आहे तर तो प्रयत्न असा असतो की 12:30 पाऊणपर्यंत तरी व्यवस्थित पोचावा, कारण सगळ्याचं भान ठेवायला लागतं की ट्रॅफिक, वाढणारा ट्रॅफिक भयंकर वाढलेला आहे, रस्ते, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवायला लागतं. सो ह्या बेसिक ग्राहकांच्या गरजा आहेत की मग ते बाबा कधी येतोय ना येत, कारण त्यांना टेन्शन असतं, कारण त्यांच्याकडे समारंभ असतो किंवा ते समारंभामध्ये बिझी असतात. सो ह्याच माझ्या मते ग्राहकांच्या मेन गरजा आहेत की आणि मग ग्राहक आपली पब्लिसिटी करायला कधीही सदैव रेडी असतो, कारण नंतर जी तुमची माउथ पब्लिसिटी होते ना ती कुठल्याही मार्केटिंगपेक्षा बेस्ट असते. त्यामुळे ग्राहकांना तुम्ही बेस्ट द्या, बेस्ट क्वालिटी द्या. आणि तुम्हाला खरं सांगते, मला हे नमूद करावं असं वाटेल की माझ्या बाबांनी जेव्हा मी हे सुरुवात केली तेव्हा बाबांनी मला एकच वाक्य सांगितलं की जे त्यांच्या सरांनी त्यांना सांगितलंय की क्वालिटी मेंटेन कर, तुला लोक शोधत येतील. म्हणजे आता मी घरातनं करते बिझनेस, म्हणजे बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावरती माझं घर आहे आणि त्या घरात नाही बिझनेस करते. बट यू वोंट बिलीव्ह की लिटरली लोक आपल्याला शोधत येतात की ओके इथे आहे का सद्गुरू फूड्स, ओके हे आहे. सो हे बाबांचं वाक्य मला तंतोतंत मी फॉलो करते की थोडंसं करूया पण जे करेल ते बेस्ट करूया आणि त्याचा रिझल्ट बेस्टच येतो. येस. मस्त. आता मगाशी तुम्ही म्हणालात की चकली असेल, मोदक असेल, तर तुमचा फूड बिझनेस हा म्हणजे फक्त टिफिन आहे की अजून दिवाळीचे पदार्थ वगैरे बरोबर काही आहे त्याच्यामध्ये? म्हणजे सद्गुरू फूड्समध्ये बेसिकली आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं मेन आहे म्हणजे महाराष्ट्रीयन क्युझिन. म्हणजे महाराष्ट्रीयन पदार्थ जे काही आहेत ते सगळे आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये डबा म्हणजे जसं म्हटलं टिफिन, तर त्या डब्यामध्ये सुद्धा जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत म्हणजे चिंचगुळाची आमटी किंवा फोडणीचं वरण किंवा पालकाची पातळ भाजी, आळूची भाजी, वालाचं बिरडं, सो पिठलं, हे सगळे पदार्थ आपण टिफिनमध्ये देतो जशी रिक्वायरमेंट असेल तशी. ठीक आहे. काही जण माझ्याकडे रेग्युलर कस्टमर आहे ज्यांना रोज डबा देते मी. फक्त पोळी भाजीचा असेल तरी देते, किंवा फक्त पोळी भाकरी हवी असेल की आम्हाला भाजी नकोय पण पोळी भाकरी आम्हाला तुमच्याकडनं हवी आहे तसंही आपण देतो. आणि मग सणावारा वाईज आपले सगळे म्हणजे आता गणपतीचा सीझन आहे तर मोदक
पुरणपोळी, गौरींना पुरणपोळ्या लागतात. आता दसरा आहे तर आपण श्रीखंड, आपल्या घरचं चक्का लावून केलेलं श्रीखंड असतं. त्यानंतर फराळाचे सगळे पदार्थ जे वर्षभर चालतात. चकली, आपली भाजणीची चकली फेमस आहे. सो या पद्धतीने आता व्हेरिएशन्स आपण करतोय. तर यावर्षी मी चकलीमध्येच प्रकार आणलेत, म्हणजे नाचणी चकली म्हणा किंवा सालीच्या डाळीची मुगाची हेल्दी चकली आपण. सो आता ह्या व्हेरिएशन्स करायला थोडा वेळ मिळतो, कारण ह्या गोष्टी आता बऱ्यापैकी सॉर्ट झालेल्या आहेत किंवा माहिती आहेत लोकांना. एवढा मोठा व्याप तुम्ही एकटे सांभाळतात की कोणी मदत? सगळ्यात सपोर्टला माझी आई आहे माझ्या बरोबर, कारण कुठलाही बिझनेस करताना तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट असणं फार आवश्यक असतो. म्हणजे माझे दोन्ही फॅमिलीज या एकतर कल्याण, मी जसं म्हटलं तसं सगळं कल्याणमध्येच आहे. त्यामुळे घरचं बघणारे माझे सासू सासरे आहेत जे घरामध्ये पूर्ण लक्ष देतात, की खूपच सपोर्टिव्ह आहेत ते, की म्हणजे मुलांकडे बघणं किंवा घरात म्हणजे कुलूप लावून जे बाहेर पडतात त्यांना माहिती असेल की इस्त्रीवाला येणार असेल तरी अरे मी नाही घर पे, किंवा भाजी किंवा कोणी येणार असेल, डिलिव्हरीवाला येणार असेल, सो माझं घर कायम उघडं असतं. त्यामुळे ते घरात असतात. त्यामुळे मला तो एक खूप मोठा काय म्हणतात ॲडव्हान्टेज आहे, आधार आहे. आणि हे माझं त्याच घरात चालू असल्यामुळे तिकडे माझे आई बाबा तर राहतात. त्यामुळे आईचा, बाबांचा, दोघांचाही, आईचा प्रत्यक्षरित्या, बाबांचा अप्रत्यक्षरित्या, म्हणजे काही आणायचंय पटकन किंवा काही लागतंय किंवा बाबा आता कसं करू किंवा डिलिव्हरी द्यायची आहे का, चल मी येतो पटकन तुझ्याबरोबर. सो हा एक ॲडव्हान्टेज आहे. तिसरं म्हणजे माझे मिस्टर अनिरुद्ध सर, म्हणजे त्यांचं तर खरं कौतुक यासाठी आहे की ते स्वतः प्रोफेसर आहेत, पण एखादा व्यक्ती असं म्हणू शकतो की ते मी तर टीचर आहे, मी कसं काय ते डिलिव्हरीला जाऊ, तर सरांनी त्यांच्या स्टुडंटकडे सुद्धा जाऊन डिलिव्हरी केलेली आहे. त्यामुळे आम्हाला त्या कामामध्ये काही लाज नाहीये. सो या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी टीम, त्या टीमपैकी मी 2-3 नावं घेऊ इच्छिते. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे जयची आई. जय म्हणून माझा स्टुडंट आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की स्टुडंट होता आणि ते आपले पॅरेंट होते, आम्ही त्यांना जयची आईच म्हणतो. त्यांचं नाव आहे नलिनी शेळकर. त्या बाईचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण 1-2 मिनटं सांगते मी आणि नंतर पुढे जाते मी. त्या बाईने एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 वेळेला कॅन्सरचं मोठं ऑपरेशन, ब्रेस्ट कॅन्सर होता सुरुवातीला, त्याच्यातून त्या उभ्या राहिल्या, परत ऑपरेशन झालं. आत्ता रिसेंटली, तुम्हाला खोटं वाटेल, त्या बाईला आत्ता त्यांचं खूप मोठं हार्नियाचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांची आत्ता म्हणजे त्यांना नशिबाने आत्ता ब्लॉकेजेस नाही निघाले, पण त्यांची आता एन्जिओग्राफी झाली आणि त्यांना 70% काहीतरी दम लागत होता म्हणून त्यांना ते करायला सांगितलं. पण ती बाई ज्या ताकदीने माझ्याबरोबर उभी आहे ना, त्याच्यासाठी काही तोडच नाही. म्हणजे एवढं कोणी नाही करत, कारण त्या माझ्या बरोबर डे 1 होत्या, फ्रॉम डे 1. आणि जसं माझं स्वप्न आहे ना तसं त्यांचं स्वप्न आहे की नाही आपल्याला मॅडम हे करायचं आहे, गोल असावा. हा, आणि माझ्यापेक्षा जास्त त्यांचं आहे की मॅडम तुम्ही पुढे जा, आपल्याला उभं करायचंय मॅडम, आपल्याला उभं करायचंय. सो त्या आहेत. एक ज्योतिताई म्हणून आहे माझ्याकडे आहे, ती सुद्धा माझ्या बरोबरीने, आमच्या बरोबरीने उभी असते की नाही आपल्याला एवढं करायचं आहे मॅडम, किंवा आपल्याला हे करायचं आहे. प्रतिभाताई म्हणून एक आहेत, त्या कल्याण ईस्टवरनं माझ्याकडे गेली इतकी वर्ष काम करतायत. सो अशी काही नावं आहेत, आणि आता भरपूर बायका ज्या आहेत त्या माझ्या बरोबर जोडतायत. पण ह्यांची नावं मी प्रकर्षाने घेईन, कारण या माझ्या घरातल्या आहेत. बरोबर. म्हणजे कुठलाही जरी त्यांच्या घरात जरी काही प्रॉब्लेम आला किंवा माझ्या घरात जरी काही प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना हक्काने सांगू शकते की असं असं आहे. सो ही सगळी टीम माझ्या बरोबर आहे. घरातले, त्या तिकडे काम करणारी लोक, त्यानंतर अनिरुद्ध सरांच्या काही आयडियाज मला खूप उपयोगी पडतात. इव्हन हा सद्गुरू फूड्स बिझनेस सुरू करायची आयडिया सुद्धा त्यांचीच आहे. म्हणजे मला टेन्शन होतं की हा चालेल की नाही, तर म्हणाले तुला कुठे इन्व्हेस्टमेंट करायला लागतेय, तू तर घरातनच करतेस ना जे काय ते. बरं तुला काय गॅस विकत घ्यायचा नाहीये का, तुला काय जागा विकत घ्यायची म्हणजे भाड्याने घ्यायची नाहीये, तू करून बघ, महिन्याभरात बंद करून टाकू जर अगदीच नाही चाललं तर. सपोर्ट पण खूप महत्त्वाचा. तर हे जे म्हणणं आहे ना की करून तर बघ, हा करून तर बघ असं म्हणणारी जर लोक असतील ना आपल्या बरोबर, तर आपण काहीच्या काही लेवलला जाऊ शकतो. सो ही सगळी टीम आहे बेसिकली. घरातली पण मी टीमच मानते, कारण ते नसते तर म्हणजे ते तिकडे ऍक्च्युअल काम नाही करत, पण ते
खूप सपोर्ट आहे त्यांचा. कारण आपण एकटीने कुठलं काम सुरू केलं तर ते लिमिटेड राहतं. करेक्ट आहे. पण जेव्हा तुम्ही सर्वांना घेऊन येस तर ते नक्कीच आणि पॅशनेट लोक तुमच्याबरोबर असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे एक जरी व्यक्ती आपल्या बरोबरची अशी असेल ना, जाऊ दे ना मग आता कुठे आपण, तर मग ते सगळं डोलारा आपला हलतो. म्हणजे तर मॅम आता फूड बिझनेसचं झालं, आता तुमचं विधान फाउंडेशन बद्दल थोडंसं आम्हाला काहीतरी. ॲक्च्युली विधान फाउंडेशन आमचे 11-12 सायन्सचे क्लासेस आहेत. 11वी-12वी सायन्स आहे. माझे मिस्टर स्वतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांनी केलं आहे. आणि सुरुवातीला इंजिनिअरिंगची फी खूप होती. म्हणजे ते जेव्हा इंजिनिअरिंग करत होते तेव्हा म्हणजे मला कौतुकाने सांगायला आवडेल की त्यांनी स्वतःची फी स्वतः भरलेली आहे. सो त्यांनी बेसिकली सुरुवात त्यांच्या फर्स्ट इयरपासून केली. म्हणजे त्यांनी सेकंड इयरला असताना किंवा फर्स्ट इयरला असतानाच त्यांनी फर्स्ट इयरच्या मुलांना म्हणजे त्यांनी कुठेतरी क्लास लावला होता आणि बाकीच्या मुलांना ते शिकवायचे ज्यांना गणित कठीण जातं. मग सेकंड इयरला असताना परत फर्स्ट इयरची बॅच, थर्ड इयरला असताना असं या पद्धतीने त्यांनी शिकता शिकता त्यांनी क्लासेस सुरू केले. आणि त्यातूनच विधान फाउंडेशन आम्ही म्हणजे त्यांनी विधान फाउंडेशनची स्थापना केली आणि विधान फाउंडेशन सुरू झालं. आत्ता आम्ही 11-12 सायन्स JEE नीट असे आमचे क्लासेस आहेत. सर पूर्णपणे अकॅडमिक्सचा पार्ट सांभाळतात कारण त्यांचा विषय स्वतःचा मॅथ्स आहे. आणि यावर्षी आमच्या म्हणजे कल्याणमध्ये 2 ब्रांचेस आहेत. एक लाल चौकीला आहे, एक खडकपाड्याला आहे. आणि डोंबिवली आणि बदलापूर आम्ही सुरू केलेलं आहे याच वर्षी. सो बाकीचा जो ॲडमिन पार्ट आहे तो सगळा सांभाळायला काही स्टाफ आहे, पण तोही अतिशय कॉपरेटिव्ह आहे. आणि मी बाकीचं पूर्ण ॲडमिन म्हणजे पालकांशी बोलणं म्हणा किंवा जर काही प्रॉब्लेम्स झाले, प्रॉब्लेम्स इन द सेन्स आत्ताच्या मुलांमध्ये असणारे प्रॉब्लेम्स फार वेगळे आहेत किंवा आत्ताच्या येणाऱ्या ज्या बॅचेस आम्ही बघतोय पॅरेंट्स बरोबर काही प्रॉब्लेम्स असतात किंवा वेगळंच काहीतरी डोक्यात असतं किंवा मोबाईलचा वापर खूप असतो किंवा पालकांना फार वाटत असतं याने अभ्यास करावा पण त्याची कपॅसिटीच नसते. सो असे बरेच प्रॉब्लेम्स मुलांचे असतात. सो ते सांभाळायचं काम मी करते कारण मग कुठेतरी मुलं व्यक्त झाली पाहिजेत किंवा कुठेतरी त्यांना एक काय म्हणतात ना, एक गायडन्स व्यवस्थित मिळाला पाहिजे, थोडा स्ट्रिक्ट गायडन्स की आत्ता हे तुला करायचं आहे. सो थोडे मी स्वतः स्ट्रिक्ट असल्यामुळे ते मला ते बऱ्यापैकी जमतं असं सर म्हणतात. सो सर पूर्ण अकॅडमिक्स बघतात, बाकी सगळं स्ट्रॅटजी कशी करायची किंवा सिलॅबस वाईज जे काही क्लासेसमध्ये चालतात गोष्टी ते सगळं अनिरुद्ध सर बघतात. बाकीचा सगळा पार्ट बऱ्यापैकी मी सांभाळते. सो आहे असं विधान फाउंडेशन. आणि दुसरी गोष्ट, विधान फाउंडेशनमध्ये आम्ही बाकीच्या काही सोशल ॲक्टिव्हिटीज पण आहेत ज्या आम्ही बऱ्यापैकी करतो. त्याच्यामध्ये एखादा जर मुलगा असेल की जो फायनान्शियली शिकू नसेल शकत, म्हणजे अतिशय हुशार आहे पण चांगले पर्सेंटेज आहेत, तर पण नाही जमत आहे बाबा फीस भरायला कारण 11-12 सायन्सची फी तशी थोडी हायर साईड जाते. सो त्यांना कमीत कमी फीमध्ये आपण ॲडमिशन देणं किंवा त्यांच्या ज्या पुढच्या ॲडमिशन्स आहेत अनिरुद्ध सर त्यांना मदत करतात की ॲडमिशनसाठी की त्यांचे जे इंजिनिअरिंगची जी फी आहे एक पर्टिक्युलर जर फी असेल तर काही डॉक्युमेंट जर आपण सबमिट केले किंवा काही जर त्या पद्धतीने जर आपण फॉर्म फिलअप केला तर आपल्याला जी फी आहे त्याच्यापेक्षा मिनिमल फीज आपल्याला लागते. असे काही कोटाज गव्हर्नमेंटनेच दिलेले आहेत पण ते पालकांना माहिती नसतात किंवा फॉर्म कसा भरायचा पालकांना. आमच्याकडे भरपूर असे पॅरेंट येतात की आई बाबा खूप कमी शिकलेले आहेत पण त्यांना मुलांना खूप चांगलं शिकवायचं आहे किंवा मुलगा खरंच हुशार आहे मग त्यांना हे काही माहिती नसतं, मग त्यांना थोडी मदत करणं. सो ही सगळी कामं की जेणेकरून सर म्हणतात की आपल्याला गाईड करायला कोणी नव्हतं, सो त्यांना जर आपण गाईड केलं तर किंवा त्यांच्या घरात जर तो व्यक्ती शिकला तर त्यांचं पुढची सगळी पिढी एक चांगल्या लेवलने घडू शकेल. सो हा मोटिव्ह बेसिकली आमचा आहे. सो या पद्धतीने आमचं काम सुरू आहे किंवा आणि सरांचाच विषय मॅथ्स असल्यामुळे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असलेला सब्जेक्ट मॅथ्स आहे. त्यामुळे तो विषय
किती सोप्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल यासाठी सुद्धा सरांचं काम चाललेलं आहे की 8वी 9वी 10वीच्या मुलांचे बेसिक्स कशा पद्धतीने क्लिअर करून घेतले पाहिजेत. किंवा कोविडमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती होती, तर ऑनलाईनमध्ये मुलांना गणित हा विषय समजलाच नाहीये. सो हे सगळे आता पडसाद आता जाणवत आहेत की तेव्हा 5वी 6वीत अभ्यास केला नाही, तेव्हा आम्ही कोविडची बॅच होतो, मग तेव्हा ऑनलाईनच शिक्षण सुरू होतं, तेव्हा काय दिली परीक्षा नाही दिली काही फरक नाही पडला. पण आता जेव्हा ती मुलं 8वी 9वी 10वीत किंवा 11वी 12वीत येतात तेव्हा त्यांना खूप प्रॉब्लेम्स जाणवत आहेत. सो त्याच्यावर पण अनिरुद्ध सरांचं काम चाललंय की काय असे शॉर्टकट्स मुलांना देता येतील का, किंवा जेणेकरून मुलांना ते सोपं जाईल. गणित या विषयात गोडी निर्माण होईल, कारण गणित विषय जर सोपा करून शिकवला तर तो स्कोरिंग आहे आणि पुढे उपयोगी आहे इंजिनिअरिंगला म्हणा किंवा अजून इन फ्युचर तुम्हाला कुठल्याही परीक्षा द्यायच्या असतील. सो तो एक आमचा महत्त्वाचा आहे की या सब्जेक्टमुळे प्रेशराईज नको व्हायला आणि मुलांना मुलांच्या पद्धतीने समजून घेऊन आम्हाला शिकवायचं आहे. कारण 11वी 12वीमध्ये जेव्हा मुलं आमच्याकडे येतात तेव्हा ती 10वीपर्यंत मुलं युनिफॉर्ममध्ये असतात. 11वी 12वीत त्यांना असं वाटत असतं आम्ही मोठे झालोय, पालकांना असं वाटत असतं की आम्ही काय म्हणतात आमच्यासाठी अजून लहानच आहेत मुलं. सो लहान आणि मोठं याच्यामध्येही मुलं अडकलेली असतात. सगळे हार्मोनल चेंजेस म्हणा किंवा सगळे टँट्रम्स म्हणा किंवा सगळ्या गोष्टी एक्सप्लोर यांना या 2 वर्षातच करायच्या असतात. मला हे ट्राय करायचंय, ते ट्राय करायचंय, फिरायला जायचंय, पण हीच 2 वर्ष महत्वाची पण आहेत. सो या 2 वर्षात मुलांना पालकांसारखं सांभाळणं की बाबा एखादी गोष्ट आम्हाला कळली तर त्यांच्याशी मुलांशी बोलणं की आत्ता हे करू नकोस, किंवा प्रत्येक गोष्ट पॅरेंटपर्यंत न नेणं, किंवा या दोघांमधलं रिलेशन कशा पद्धतीने चांगलं होईल ह्याच्यासाठी सुद्धा थोडंफार आमचं म्हणजे आमचा डोक्यात हा विचार असतो की एकदम पॅरेंटपर्यंत नेली गोष्ट तर त्यांच्या दोघांमधलं रिलेशन खराब होऊ शकतं किंवा बिघडू शकतं. त्यांच्या वेने त्यांना, पॅरेंटच्या वेने पॅरेंट्सना. सो एवढं कोणी करत नाही. सो आमचा तो प्रयत्न आहे की नुसतं क्लासेस करत नाही म्हटल्यापेक्षा ना तुम्ही जे केलंय ना समाजामध्ये खूप मोठा तुमचा एक आदर्श. कारण असं वाटतं स्ट्रिक्टली त्या विषयाबद्दल नाही सांगितलंय, पण ती गोष्ट जेव्हा तुम्ही केली आहेत ना माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झालाय. पण ती गोष्ट अशी आहे की तुम्ही नाही सांगितलं कॅमेऱ्यासमोर ओपन करायला, पण खरंच तुम्ही एक आदर्श निर्माण केलेला आहे आमच्या सर्वांसाठी. त्यामुळे तुमचं खूप कौतुक आहे. येस 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 थँक्यू. हां, आणि मी मगाशी म्हटले की एक अष्टभुजा आपल्याकडे आलेली आहे, तर खरंच तुम्हाला बघून एक अष्टभुजाचंच रूप तुमच्यामध्ये दिसतं. ऍक्च्युली मला असं वाटतं की ह्याच्यासाठी ना माझे पॅरेंट्स खूप सपोर्टिव्ह आहेत मला. कारण लहानपणापासून माझ्या आईने मला सगळं शिकवलंय. म्हणजे मी लहानपणी गाण्याच्या क्लासलाही गेली आहे. त्यानंतर माझ्या आईने मला 2 वर्ष मी गुरुकुल सारख्या शाळेमध्ये, मला 12 तासाची शाळा होती, तिथे मी सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घे किंवा काय म्हणतात त्याला ट्रेकिंगला पाठवलंय मला 17 दिवस. किंवा एक मुलगी म्हणून हे नको करू ते नको करू असं काही तिने लहानपणापासून तिने मला बिनधास्तच ठेवलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याचा इम्पॅक्ट असा की आणि सगळ्यात महत्त्वाचं तिने सगळं त्या पद्धतीने सांभाळलंय. नोकरी, जॉब, असं तिला मी बघितलंय ना, त्यामुळे मला तो बॅलन्स साधता येतो की ॲट अ टाइम मला क्लासमध्येही बघायचंय किंवा ॲट अ टाइम मला माझ्या फूड बिझनेसकडे, किंवा मी कामं अशी निवडून दिलेली आहेत की ही तुम्ही बघा, ही तुम्ही बघा. सो हे सुद्धा मॅनेजमेंट पण खूप महत्वाचे. हे मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे की ह्या वेळेला हे करायचंय, किंवा डोक्यात सतत सगळे विचार ठेवून परत आपण सगळ्यांसमोर, म्हणजे बरं घरात पण सगळं आहेच की बाबा सणवार आहेत किंवा सगळ्याच गोष्टी आहेत, माझ्या या घरात तर खूपच आहेत. सो त्या पद्धतीने सगळं सांभाळणं, म्हणून म्हटलं प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. प्लॅनिंग केलं तर कदाचित सगळ्या गोष्टी सॉर्ट होतात. सो या पद्धतीने चालू आहे सगळं. तुमच्या आता इतके काय म्हणू तुमच्यामध्ये गुण आहेत, त्याच्यापैकी एक मला माहिती असलेलं गाणं. तुम्ही खूप सुंदर गातात, तर गाण्याविषयी थोडंसं आधी सांगा आणि मग एक गाणं तुमचं आज झालंच पाहिजे. गाणं माझ्या घरात कोणी गाणारं नाहीये खरं तर, पण लहानपणी मी बोबडं बोलायचे. तर माझ्या आईला एक ओळखीचे आहेत, आमच्या कल्याणातच राहतात, त्यांनी सांगितलं की हिला तू गाण्यात टाक. तर आईने मला गाण्याच्या क्लासला पाठवायला सुरुवात केली. मग एक परीक्षा दिली, कल्याणमध्येच मी शिकले गाणं. सगळ्यात पहिले मनीषा साने म्हणून त्यांच्याकडे शिकले. जवळपास एक 2-3 परीक्षा नाही 2 परीक्षा मी त्यांच्याकडे असताना दिल्या. त्यानंतर मेघना देसाई आहेत, मनोज देसाई आहेत, त्यांच्याकडे काही काळ शिकले. त्यानंतर आत्ता मी मनीषा घारपुरेंकडे शिकत होते. तर असं
शिकत गेले. त्याच्यात काय करिअर कधी करायचं काय माझ्या डोक्यात नव्हतं किंवा पण देवाच्या कृपेने त्याच्यात जरा काय म्हणतात त्याला बरा आवाज देवाने आवड निर्माण झाली, देवाने सहकार्य केलं म्हणून तेच असं सगळं झालं. सो गाते थोडंफार तरी बऱ्यापैकी गाते. गोंदवल्याला सेवा करते मी दरवर्षी उत्सवामध्ये. तो एक चान्स मिळाला तर तो एक मिळतो. तर असं आहे ते. पण फक्त आवड म्हणून खरं तर शिकायला सुरुवात केली. पण परत तेच आईचं म्हणणं तेच होतं की नुसती आवड आहे असं नाही तर व्यवस्थित त्याचं शिक्षण घ्यायचं. म्हणजे त्याच्यात काय आपल्याला करिअर करायचं नाहीये, ते तिचं फिक्स्ड होतं. किंवा तिने मला मी एकदा तिला विचारलेलं की मी BA आर्ट्स वगैरे घेऊन त्याच्यामध्ये काही करू का, तर तिने मला स्पष्ट नाही सांगितलं. कारण तिचं म्हणणं नाही ते ठीक आहे, ते तुझं आवड आहे ओके, पण नंतर तू म्हणजे काहीतरी तू व्यवस्थित डिग्री घे की म्हणजे असं टेन्शन नव्हतं की त्याच्यात काही ऑप्शन्स नाही आहेत किंवा हे. पण तिने सांगितलेलं की ती तुझी एक तू आवड म्हणूनच ठेव. कारण शेवटी तिथे नशीब हा एक पण पार्ट असतो. झालं तर उत्तम आहे. प्रयत्न काय आपण संधी काय सोडायची नाही कुठलीच, पण व्यवस्थित शिक्षण घ्यायचं. कारण तू बऱ्यापैकी अभ्यासात पण हुशार आहेस, तर असं नको करूस तू शिक म्हणून. तर मग म्हणून इंजिनिअरिंग केलं मी. पण असं ते सुरू झालं गाणं आणि मग ते आहे अजून प्रयत्न करत असते मी. आज कोणतं गाणं म्हणणार? आता तर नवरात्रच सुरू आहे, तर मग देवीचंच एखादं म्हणते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, न भक्ता लावी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा, आईचा जोगवा मागुनी ठेविला ठेविला, मागुनी ठेविला ठेविला, मागुनी ठेविला, जाऊनी महाद्वारी नवसम्या फेडिला फेडिला, नवसम्या फेडिला फेडिला, नवसम्या फेडिला, एका जनार्दनी एका जनार्दनी, जन्मपणे देखिला न जन्म मरणाचा, फेरा म्या चुकविला न, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. वा, किती छान. खूप सुंदर. देवाने एखाद्याला द्यावं तर किती द्यावं. नाही अगदी सर्व गुण संपन्न असं म्हणावं ना. प्रयत्न असतो खरंच. म्हणून म्हटलं की या ज्या अष्टभुजा आहेत त्या आपल्या प्रत्येकीच्या घरात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये वावरतच असते. देवळात जाऊन तिची खणाने ओटी भरणं किंवा अगदी अनवाणी पायाने जाऊन देवळात हे करण्यापेक्षा ज्या आपल्या अवतीभोवती आहेत स्त्रिया, त्यांच्या जशा कलागुणांची कदर करून जर त्यांना प्रोत्साहन दिलं तर खरंच समाज. आणि तुम्ही आज जे करताय ते प्रोत्साहनच देताय. कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला असं बोलवते किंवा आपले काय थोडेफार चांगले अनुभव शेअर करायला सांगते, ह्याच्यातनं आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं की नाही, आपल्याला कोणीतरी बोलवतंय म्हणजे आपलं काम व्यवस्थित ट्रॅकला चाललंय आणि अजून वाढवण्याची एक ऊर्जा नक्की मिळते. त्यामुळे तुम्हालाही थँक्यू. उपक्रम मी एवढ्यासाठीच राबवते की ज्या घरात महिला आहेत, ज्या प्रत्येक वेळेस काहीतरी कारण देत असतात, बरोबर, त्यांच्यापर्यंत तुमचे सगळ्यांचे संदेश पोहोचायला पाहिजे. काहीतरी आपली क्वालिटी. बरोबर. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये ना क्वालिटी असते, फक्त काय असतं सपोर्ट नाही मिळत कधी कधी, किंवा कुठून सुरू करू हा प्रश्न असतो. किंवा कधी कधी बऱ्याच बायकांचं हे बघितलं की मग झालं नाही तर पहिलाच प्रश्न हा असतो की
की मग एवढे आता आपण पैसे इन्व्हेस्ट करणार, मग नाही झालं तर कॉन्फिडन्स पण नसतो, कॉन्फिडन्स नसतो की मी करेल, पण माझ्यापेक्षा तर ही खूप छान करते, मग तिला काय वाटेल, तिला काय वाटेल, सुरुवात केली पाहिजे. नक्कीच, कारण लोक टीका करणारच आहेत. हो, की कोणाला तुम्हाला, पण त्याच टीका आणि अपमानाचा एक छन्नी आणि हातोडा म्हणून उपयोग करा आणि स्वतःलाच त्याच्याने. आणि हा तर माझ्या बाबतीतला अनुभवच आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला तसं की सुरुवातीच्या काळात तर म्हणजे कदाचित अजूनही लोक असं म्हणत असतील की हे काय पोळी, कारण कुठल्याही बिझनेसला याच पद्धतीने लोक बघतात. म्हणजे मी जेव्हा सुरू केलं तेव्हा आता काय लोणची पापड विकायला सुरुवात झाली वाटतं, किंवा यांना काही जमत नाही म्हणून, म्हणजे यांचं ना बहुतेक ते क्लासेस वगैरे काही व्यवस्थित चालत नसतील म्हणून मग आता ना यांनी या बिझनेसकडे असं का विचार करतात किंवा काय कमीपणा आहे मला माहिती नाही. एक्झॅक्टली. आणि हे झालेलं आहे. म्हणजे अनिरुद्ध सरांना सुद्धा हे बोललं गेलेलं आहे की आता काय लोणची पापड विकणार वाटतं किंवा आता काय डिलिव्हरी करायला जातो, पण बेसिकली त्यांना त्याचं काहीच वाटत नाही की ठीक आहे, हे जेव्हा मी स्टेजवर उभा असतो किंवा जेव्हा वर्गामध्ये मी मॅथ शिकवत असतो तेव्हा माझी क्वालिटी किंवा तेव्हा माझा रिस्पेक्ट हा वेगळा आहे. जेव्हा मी डिलिव्हरी करत असतो तेव्हा ते माझं काम आहे आणि त्याच्यातनं मला आउटपुट मिळून पैसे मिळणार आहेत. ते मला प्रोडक्ट बेस्ट त्या लोकांपर्यंत पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. सो हे लोकांना कळत नाही किंवा कमीपणा वाटतो. सो बरोबर आहे की लोक काय म्हणतील, आणि हे म्हणतातच लोक, आणि आपल्या आजूबाजूचीच ती असतात, नातेवाईक असतात की चाललंय का मग तुझं, का बंद झालं का, किंवा काय मग आता नाही आहे का चालू. म्हणजे जरा जरी आपण त्यांना दिसलो नाही किंवा जरा जरी एखादी ऍडव्हर्टाईज आपण मी समजा टाकायची विसरले किंवा राहिलं, मग आता बंद आहे का तुझं. लिटरली मला म्हणजे की हे चालू केलं का ग, तुझं पार्लर तू बंद केलंस का. एक्झॅक्टली. आणि याच्या आधी जेव्हा मी नवीन पार्लर ओपन केलं होतं एक्झॅक्टली की अगं तू तर माळी आहेस आणि हे न्हाव्याचा धंदा काय करतेस, एक्झॅक्टली अशी ही नावं ठेवणारी. पण नंतर जेव्हा मी त्याच्यामध्ये सक्सेस झाली, तिच्याच मुलीला ती घेऊन आली की हिला तू तुझ्याकडे शिकव. आणि नाही करेक्ट आहे. नाही हा मी खूपच बघितलेला आहे की तुम्ही तर खरे इंजिनियर आहात, मग तू कसं काय तू हे नाही. पण बरोबर आहे, मी कदाचित त्या फील्डमध्ये आता नोकरी नाही करत आहे किंवा अगदी मी यंत्रांच्या सानिध्यात काम, मला इतका बेनिफिट होतो या सगळ्या की मला एक, कारण म्हणजे बेसिकली इंजिनिअरिंग म्हणजे काय की कुठलाही प्रॉब्लेमशी तुम्ही कशा पद्धतीने डील करताय. आजकाल मी अशी मुलं बघतेय की कम्फर्ट झोनच्या बाहेर मुलं येत नाहीत. म्हणजे काय म्हणतो ना आपण की सगळं साधं सोपं हवं आहे की इथून मी जाईन मग ते छान मी AC मध्ये बसून ऑफिसमध्ये काम करेन, पण त्याच्या पुढे जाऊन की आपल्याला काहीतरी वेगळं अचीव करायचं आहे किंवा संध्याकाळचा वेळ आहे मला की समजा माझं ऑफिस 10 ते 6 आहे, माझं अगदी कल्याणातल्या कल्याणात ऑफिस आहे किंवा ठाण्यापर्यंत ऑफिस आहे, मी 7 वाजता घरात येतोय, तर पुढचं 7 ते 10चा वेळ मला मोकळा आहे, तर मी ह्याच्यात काहीतरी वेगळं करेन किंवा स्वतःचं काहीतरी सुरू करण्यासाठीचा प्रयत्न करेन. अशी मुलं मला आजकाल फार कमी चाललंय ना. दर महिन्याला मला एक अमाऊंट पर्टिक्युलर येते ना, सो त्याच्यामध्ये मी खूप छान आहे, आनंदात आहे, रिलॅक्स आहे. माझं प्रत्येक वीकेंड मला छान एन्जॉय करता येतोय, मला फिरायला जाता येत आहे. आम्हाला जर बघायला गेलात तुम्ही तर आम्हाला फक्त दिवाळीची ऑफिशियल सुट्टी, मी सगळ्यांना सांगते की फक्त जी दिवाळीची 4 दिवस असते ना, म्हणजे लक्ष्मीपूजन, आपलं भाऊ त्या ज्या 4 दिवसाच्या सुट्ट्या असतात त्या आमच्या ऑफिशियल सुट्ट्या. नाहीतर बाकी सगळे दिवस की रविवारी आमचे एक्स्ट्रा लेक्चर्स, रविवारी लोकांना एक्स्ट्रा ऑर्डर्स, प्रत्येक सणवार हा आमचा फूड बिझनेस असल्यामुळे सणवाराला आम्हाला जास्त ऑर्डर्स. सो आम्हाला काम आहेच, पण आत्ता जर नाही केलं तर मग कधी करणार. सो कितीही लोक काही बोलले तरी आपल्याला उभं राहणं आणि उलट जिद्दीने उभं राहणं खूप आवश्यक आहे, खूपच आवश्यक आहे. येस. याच निमित्ताने आपण महिलांना सांगू शकतो की प्रत्येकीने आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी स्वतःचं स्थान निर्माण करा. नक्कीच आणि केलंच पाहिजे. कारण आणि त्याच्यासाठी नाही की महिला कशी सक्षम आहे किंवा मला काहीतरी काय म्हणतात ना, महिला कशी पुरुषांपेक्षा वेगळी आहे, हे या सगळ्या झालेल्याच आहेत. पण तुमच्यातली क्वालिटी ओळखून की मी हे फॉर एक्झाम्पल मी घरात स्वयंपाक उत्तम करते, तर मग त्या स्वयंपाकाला मी काय म्हणतात एक थोडं मॉडिफाईड स्वरूप देऊन कशा पद्धतीने मी बिझनेस, किंवा अगदी प्रत्येकाने बिझनेस करायची गरज नाही, किंवा काय वेने मला जे जमतंय ते
कशा पद्धतीने मी देऊ शकते किंवा करू शकते, थोड्याफार प्रमाणात का होईना, आणि कोणाला दाखवण्यासाठी नाही. पण जसं तुम्ही म्हणालात की थोडं जरी झालं तरी बायका आजकाल फारच किंवा त्यांच्या ह्याच्यात खूप अडकलेल्या आहेत. हां, सो असं न होता म्हणजे असं होतं नंतर की सगळे जेव्हा आपल्या हात किंवा मुलं मोठी होतात किंवा सगळी कामं हातातली आपल्या संपतात की आता काहीच नाहीये मला करायला, 2 जणांना स्वयंपाक करायला एवढाच वेळ लागतो, मग अशा बायकांना एकाकी वाटतं त्यावेळेस. सो तो एक वेगळाच झोन आहे. सो असं नको व्हायला. सो मला असं वाटतं की काहीतरी सुरुवात कुठून तरी करायला पाहिजे, थोड्याफार प्रमाणात का होईना. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. आता आपण पुढचा एक टॉपिक घेऊया, रॅपिड फायर राऊंड. येस. त्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारणार, तुम्ही थोडक्यात अगदी उत्तरं द्यायची त्याची. तर तुमच्या व्यवसायात मुख्य प्रोडक्ट काय आहे? मोदक, पुरणपोळी, भाजणीची चकली, सगळे कठीण पदार्थ आहेत. अरे आणि आता नवीन तुम्ही कुठलं सांगितलं मगाशी? नाचणी आणि नाचणी आणि सालीची आपली मुगाची डाळ असते त्याची चकली आणि मूग डाळीची चकली, या मी 3 आता यावर्षी सुरू केलेल्या आहेत. बरं. येस. आणि ऑर्डर द्यायची असेल तर ती किती वेळ ऑर्डर द्यावी लागते तुमच्याकडे? मला ऍटलिस्ट जेवणाची ऑर्डर 1 डे बिफोर तरी द्यायला लागते, कारण आपण बनवून नाही ठेवत, आपण जसं ऑर्डर येईल त्या पद्धतीनेच ऑर्डर प्रमाणे करतो. येस. पदार्थाची चव तुम्ही कशी ठरवतात? पदार्थाची चव म्हणजे साधारणपणे आपल्या डोक्यात एक चव असते की बाबा ही चव परफेक्ट आहे, किंवा मी प्रत्येक पदार्थाची स्वतः चव घेते की अशीच चव मेंटेन पुढे व्हायला पाहिजे. आणि फीडबॅक कस्टमरचे, समजा असं झालं की थोडी म्हणजे एखादा जर फीडबॅक असा आला, जेन्युइन फीडबॅक, जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचं जर एखादा जेन्युइन फीडबॅक आपल्याला आला की मानसी 1 नंबर होतं, कंटिन्यू तसंच ठेव, तर मग प्रश्नच नाही. किंवा थोडंसं मीठ चाललं असतं, थोडी चकली तिखट चालली असती, तर तो फीडबॅक तर नक्कीच डेफिनेटली आपण तसं प्रयत्न करतोच. असं. बरोबर. नवीन मेनू किंवा काही आयटम आहे तो आता लॉन्च करणार आहात तुम्ही? आत्ताच आम्ही उपासाची इडली चटणी नवरात्रीसाठी लॉन्च केला होता आणि मस्त रिस्पॉन्स आला त्याला सुद्धा, कारण इडली चटणी आवडते लोकांना. पण आता 9 दिवस आमचा स्वतःचा उपास असतो, त्यामुळे म्हटलं आपण उपासाचं काहीतरी करूयात. आणि असे पदार्थ होत राहतात, सणावारा वाईजच नवीन काय बदल. आता पुढच्या वर्षी डोक्यात असं आहे की मोदकामध्ये काही व्हेरिएशन्स आपण करू शकतो का. तसं आता यावर्षी आम्ही चकलीमध्ये थोडे व्हेरिएशन्स केले, तसे मोदकामध्ये थोडेफार व्हेरिएशन्स करायचा आमचा विचार आहे. किंवा काय म्हणतात त्याला, मोदकाच्या साईजमध्ये पण आम्ही थोडंफार किंवा की मोठी साईज, लहान साईज, आतापर्यंत एकच साईज होती आपली, पण थोडंफार त्याचाही वर्कआउट चाललेला आहे. पॅकेजिंगवर लक्ष देता तुम्ही? पॅकेजिंग सगळ्यात, कारण आपलं क्लाउड किचन आहे म्हटलं तसं, कोणी येऊन जेवत नाही, पॅकेजिंग तर सगळ्यात महत्त्वाचा टास्क आहे. पॅकेजिंगवरती लक्ष यासाठी दिलं गेलं पाहिजे, किंवा आम्ही देण्याचा प्रयत्न यासाठी करतो की जे दिसतं ते चांगलं दिसलं पाहिजे प्रोडक्ट तुमचं. सो आतमध्ये कधीतरी असं असतं की आतली वस्तू छान नसते, पण मी किती सांगितलं माझी वस्तू खूप छान आहे, पण पॅकेजिंग जर छान नसेल तर लोक थोडासा विचार करू शकतात. त्यामुळे आम्ही लक्ष देतो त्याच्यावरती की बाबा आपले स्टिकर्स त्याच्यावर लागले गेले पाहिजेत, किंवा हवा बंदच डबा पाहिजे, कारण फराळ देतो तर ते चकली मऊ पडू शकते, त्यामुळे हवा बंद पाहिजे, ती चूक तुटली नाही गेली पाहिजे. आता फराळ आपला आपण बाहेरच्या देशामध्ये पण देतो, तर माझा एक वर्षीचा अनुभव आहे की वाटेल तसा फराळ त्यांनी फेकतात ते पार्सल. सो तोही अनुभव मला कामी आलाय. माहित नव्हतं सुरुवातीच्या काळात. हैदराबादला ऑर्डर गेली होती आणि तिने फोटो पाठवला अक्षरशः मला की हे बघ सगळा फराळ म्हणजे चुरा तिने तरी खाल्ला, आणि जवळजवळ 5 का 6 हजाराचं बिलिंग होतं. मी एकही रुपया नाही घेतला, कारण मला त्याचं दुःख झालं की त्यांच्याकडे फराळ पोचला, पण तो असा त्यांनी खाल्ला असेल डेफिनेटली तो फराळ, पण मला ते वाईट वाटलं की तो फराळ नीट आपल्याकडनं नाही पोचला गेला. सो पॅकेजिंग खूप इम्पॉर्टंट आहे, आणि बाहेर कुरिअर करताना तर खूप सावधानगिरी बाळगूनच मी की पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, मग ते बंद डब्बा म्हणजे वस्तू त्यातली हल्ली नाही पाहिजे, किंवा त्यात गॅप नसली पाहिजे, या सगळ्या गोष्टी अनुभवाने कळतात. बरोबर. मॅडम आता आपलं रॅपिड फायर संपलाय. शेवटचा एक प्रश्न विचारते. महिला सक्षमीकरणाबद्दल भरपूर लोक बोलतात, मोठमोठे भाषणे देतात, पण त्याच्यावर आपण रिझल्ट म्हणावा तसा 0 असतो. बरोबर. पण असे बऱ्याच संस्था आहेत किंवा बरेच छोटे मोठे उद्योग आहेत जे खरोखर महिलांना काहीतरी काम देत आहेत, हाताला त्यांच्या उद्योग देत आहेत.
तर आपलाही काही उपक्रम आहे का त्या संदर्भात, थोडंसं मला सांगाल? मला माझ्या ओळखीतल्यानीच एकाने सांगितलं होतं की आजकालचं जे जनरेशन आहे किंवा आजकाल आपली जी पिढी आहे, या पिढीने पूर्वी असं चालायचं की मी एक जॉब 32 वर्ष कंटिन्यू केला, त्याच्यावर मला भागायचं किंवा मला चालायचं, किंवा एक बिझनेस कंटिन्यू केलाय. ओके, पण ते माझ्या जेव्हा संपर्कात आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तुमची 5 अशा गोष्टी पाहिजेत ज्याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळत आहे. 5 अशा तुमच्या 5 गोष्टीतून तुम्हाला उत्पन्न मिळालं पाहिजे. तर त्याच्यापैकी समजा असं आपण धरूयात की क्लासेस आहेत ज्याच्यातनं उत्पन्न आपल्याला मिळतं, किंवा सद्गुरू फूड्स आहे. त्याबरोबरीने मला येणाऱ्या काळात अजून 3 बिझनेसेस वाढवायला आवडतील. ते कुठले, त्याच्यावरती माझा विचार चाललेला आहे. त्यातला एक माझा ऑलमोस्ट वर्क इन प्रोग्रेस आहे, त्याच्याबद्दल मी शेवटी सांगते तुम्हाला. आणि तो कशा पद्धतीने वाढवायचा आहे, तर जसं तुम्ही महिला सक्षमीकरणाबद्दल बोललात तसं समजा जर मी घरात आहे आणि मला फूड बिझनेस सुरू करायची इच्छा आहे, पण मला माझ्याकडे तेवढंसं भांडवल नाही आहे किंवा तशी मॅनपॉवर नाही आहे, आणि मी एकटी एवढ्या पुरणपोळ्या वगैरे नाही करू शकत, तर मी त्यांना असं सांगणार आहे की तुम्ही ज्या सोसायटीत राहता किंवा तुमच्या संपर्कात जितकी लोकं आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही तुमच्या नावाने ॲडव्हर्टाईज करा. तुमच्या नावाने ॲडव्हर्टाईज करा की बाबा मी माझा असा फूड बिझनेस सुरू केलेला आहे. ठीक आहे, तुमच्या नावाने, तुमचं जे काही नाव द्यायचं तुम्हाला त्याने नाव द्या. ठीक आहे, आणि सुरू करा. आणि तुमच्या ओळखीत तुम्ही ऑर्डर आणा. ओके, त्या ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्या ऑर्डर त्यांना डिलिव्हर करणं हा हेडेक माझा. फक्त ऑर्डर घ्यायची, लोकांशी संपर्क ठेवायचा, लोकांकडनं मॅक्झिमम ऑर्डर्स तुम्हाला आली पाहिजे. तुम्हाला जितकी ऑर्डर येईल त्याची अमाऊंट तुम्हाला मिळेल. बाकी ते बनवणं म्हणजे तुम्हाला बेसिकली घरात काहीच न करता तुम्ही उत्पन्न जनरेट करू शकता. याच्याने 2 फायदे. एक तर माझाही बिझनेस ग्रो होईल, माझ्याकडच्या बायकांना एक अमाऊंट चांगली जनरेट होईल, माझ्याकडे बायका वाढवू शकते मी. म्हणजे हे एक महिला सक्षमीकरण आहेच, जे मी माझ्याकडे डायरेक्ट बायकांना बोलवून त्यांना काम देऊन त्यांना रोजगार जनरेट करते. प्लस मी अशा ज्या बायका आहेत ज्यांना इकडे येऊन माझ्याकडे येऊन काम करणं पॉसिबल नाही किंवा घरातही लक्ष द्यायचं आहे, तुला काय करायचंय, तर तुला फक्त त्या कस्टमरशी रिलेशन चांगलं मेंटेन ठेवायचं आहे. ती क्वालिटी मेंटेन ठेवणं, त्यानंतर त्यांना ती वस्तू पोहोचवणं, ती वस्तू बनवणं, ती पॅक करणं, त्यांना ती वेळेत डिलिव्हर करणं, हा सगळा हेडेक माझा राहिला. पण बायका ह्याने काय होईल, बायका घराबाहेर पडतील, वेगळा विचार करायला लागतील, लोकांच्या 4 संपर्कात येतील, 4 आपल्या ओळखी नवीन होतात, कोण कुठे कोणाला कसं कनेक्ट असेल आपल्याला माहिती नाही. सो या पद्धतीने कनेक्शन्स करण्याचा माझी इच्छा आहे. आणि जेव्हा तुमचे या पद्धतीने कनेक्शन्स होतात ना, तेव्हा तुमचा कुठलाही बिझनेस वाढतो. म्हणजे समजा हा बिझनेस वाढवण्यासाठी जर मी थोडी मेहनत घेतली तर उरलेले, जसं मी म्हटलं तसं की 3 बिझनेसेस माझी स्टार्ट करण्याची इच्छा आहे, तर ते माझे कदाचित जेवढा वेळ याला लागला तितका नाही लागणार. सो त्या पद्धतीने तो पटकन ग्रो होईल. आणि क्लासेसमध्ये सुद्धा बेस्ट टू बेस्ट आपण देतोच आहे. सो ते सुद्धा आम्हाला वाढवण्याची इच्छा आहे. वाढवण्याची म्हणजे कसं की आम्हाला क्लासेसमध्ये एक कळलं आहे की तुम्ही क्वांटिटी घेऊन काम नाही करू शकत. सो तिकडे आमचा फोकस आम्ही क्लिअर ठेवला आहे की आम्हाला क्वालिटीच काम करायचं आहे, की मला लिमिटेड मुलांमध्येच काम करायचं आहे आणि लिमिटेड मुलांनाच व्यवस्थित द्यायचं आहे. कारण तुम्हाला न्याय देता आला पाहिजे प्रत्येक मुलाला. मला प्रत्येक मुलाचं नाव माहिती पाहिजे, प्रत्येक मुलाची कंडिशन माहिती पाहिजे, त्याची अभ्यास करण्याची पद्धत, आणि हे तुम्ही 100 मुलांमध्ये नाही करू शकत. मग तिथे माझा फोकस क्लिअर आहे की तिकडे मला क्वालिटीच काम करायचं आहे आणि इकडे मला क्वांटिटीने काम करायचं आहे. की इकडे मला, कारण शेवटी काय म्हणतात ना, कदाचित असं आपण म्हणूयात की चव मॅटर करतेच, पण थोडीशी इकडे तिकडे झाली तर चालू शकते. पण शिक्षणाचं तसं नाहीये, लोक आज इतके फीज पे करून आपल्याकडे येत आहेत. सो तिथे आम्ही फोकस आमचा क्लिअर ठेवलाय. सो या पद्धतीने, आणि इथे सुद्धा क्वांटिटी किती वाढली तरी चव तशीच क्वालिटी मेंटेन ठेवायची आमची इच्छा आहे. आणि अजून एक सांगायला मला आवडेल, जस्टच अगदी 1-1.5 महिना झाला असेल, मी कबीरा कलेक्शन म्हणजे कबीराच नाव आहे ब्रँडचं, तर ते मी सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये लहान मुलांचे कपडे हा माझा मेन फोकस आहे. 0 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे
पारंपरिक कपडे, म्हणजे पूर्वी कसं आपण फ्रॉक शिवून घालायचो कॉटनचा, तर आजकाल मी जेव्हा घ्यायला जाते मुलांसाठी कपडे तेव्हा मला असं छान कॉटनचा फ्रॉक किंवा म्हणजे टोचणारा असतो किंवा, तर मला ते असे छान कपडे दिसत नाहीत किंवा मी कधी शोधायला नसेन गेले, पण मला खूप इच्छा होती की जेव्हा मी सुरू करेन तर मी किंवा आपल्या ज्या साड्या असतात नारायणपेठ म्हणा किंवा इकत कापड असतं किंवा कॉटनचं मऊ मलमल जे कापड असतं किंवा सिल्क, प्युअर सिल्कमध्ये, तर असे काही मुलींसाठी आणि मुलांसाठीचे ज्यांचं वयोगट 0 ते 6 आहे, मग हळूहळू आपण ते 14 वर्षापर्यंत नेऊया, पण सध्या तरी 0 ते 6, तर हे मी सुरू केलंय आणि त्यालाही मला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोय. सो असं आहे. सो हा तुमचा बिझनेस ऑनलाईन आहे की कसं तुम्ही आता सध्या तरी ऑनलाईनच आहे आणि मी एक्झिबिशन्स थ्रू काम माझं सुरू केलेलं आहे. मी माझं पहिलं एक्झिबिशन आता जस्ट आम्ही ठाण्यात केलं, तर पुढचं पण एक्झिबिशन ठाण्यामध्येच आहे. सो मी तो बिझनेस कम्प्लिटली एक्झिबिशन टू एक्झिबिशन ठेवणार आहे, जेणेकरून ओळखी वाढतील किंवा त्या पद्धतीने काम सुरू राहील. मॅडम खूप छान, आणि तुमच्या या नवीन उपक्रमाला आणि नवीन बिझनेसला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सुद्धा मला बोलवलं याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते, कारण अशा तुमच्या बोलवण्यामुळेच कदाचित अजून इन्स्पिरेशन घेऊन मी काम करेन आणि अजून नक्की पुढे जाण्याचा आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. धन्यवाद.